नमस्कार मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. चंपाषष्ठीला आपण काय करायचे, कुठला मंत्र म्हणायचा, कुठल्या समस्येसाठी कुठला मंत्र म्हणायचा आहे, हे आज आपण बघणार आहोत. खंडोबा हे महाराष्ट्रातील असंख्य घराचे कुलदैवत आहे. त्यामुळे चंपाषष्ठी हा मोठ्या उत्सवात साजरा केला जाणारा सण आहे, म्हणजे सणच म्हणावं या दिवशी. चंपाषष्ठी हा भगवान खंडोबा आणि मल्हारी मार्तंड भैरवाचा उत्सव आहे, जो मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला साजरा केला जातो. या दिवशी खंडोबाने मणी आणि मल्ल या राक्षसांचा वध केला होता. या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. याला खंडोबाचे नवरात्र म्हणतात आणि हे 6 दिवस साजरे केले जाते. प्रत्येकाच्या घरामध्ये घटस्थापना करून हा उत्सव साजरा केला जातो. ज्यांच्या घरामध्ये टाक आहे त्यांच्या घरामध्ये. चंपाषष्ठी आणि खंडोबा पौराणिक महत्त्व. भगवान शंकराने मार्तंड भैरव अवतार घेऊन मणी आणि मल्ल या राक्षसांचा वध केला. या युद्धात मणी आणि मल्ल दैत्याचा पराभव केला. हे युद्ध मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला संपले, म्हणून या दिवशीला चंपाषष्ठी म्हणतात आणि या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो मोठ्या आनंदात. उत्सवाचा कालावधी. हा उत्सव मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होतो आणि षष्टीपर्यंत 6 दिवस चालतो. काय नैवेद्य असतो बरं? या दिवशी घरामध्ये कुलदेवतेच्या उत्सवामध्ये वांग्याचे भरीत, भाकरी याचा नैवेद्य केला जातो. कुठे पुरणपोळी, कांद्याची भजी, प्रत्येकाच्या घराण्याप्रमाणे नैवेद्य केला जातो. कुलाचाराप्रमाणे ज्याच्या पूजेमध्ये सुकट म्हणजे टाक असतात त्याची पूजा करतात. नवरात्राप्रमाणेच रोज फुलांच्या माळा वाढवत जाऊन घटावर लावायच्या असतात. 6 दिवस नंदादीप लावतात. जेजुरीप्रमाणेच खंडोबाच्या अन्य देवळातही खंडोबाचा उत्सव होतो. घटस्थापना केली जाते. नंदादीप, मल्हारी महात्म्य याचे वाचन पठण केले जातात. ज्यांना 6 दिवस हे उत्सव जमत नाही त्यांनी निदान शेवटच्या दिवशी तरी काही स्तोत्र व मंत्र वाचले तरी त्यांना त्याचं फळ नक्की मिळतं. खंडेरावासाठी अनेक मंत्र आहेत. त्यापैकी एक प्रमुख मंत्र आहे मल्हारी मार्तंड भैरवाय नमो नमः आहे. या मंत्राचा जप केल्याने भक्तांची मनोकामना पूर्ण होते, त्यांना आलेले संकट भीतीपासून मुक्ती मिळते असे मानले जाते. इतर महत्त्वाचे मंत्रही आहे, ज्याला भंडार मंत्र किंवा स्तोत्र देखील म्हटले जाते. तेही आपण पुढे बघणार आहोत. प्रमुख मंत्र व त्याचे फायदे. मल्हारी मार्तंड भैरवाय नमो नमः. महत्त्व या मंत्राचे. हा एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे, जो खंडोबाच्या अनेक रूपांपैकी एक मल्हारी मार्तंड रूपाचे स्मरण करतो. हा मंत्र नक्की तुम्ही या दिवशी बोलायचा आहे. याचे फायदे. हा मंत्र जपल्याने भक्तांना संरक्षण मिळते, तसेच इच्छा मनोकामना पूर्ण होतात. हा मंत्र संकट दूर करण्यासाठी मदत करतो आणि शक्ती देतो. खंडोबा भंडार मंत्र. भंडार मंत्र हा खंडोबाच्या पूजेतील एक महत्त्वाचा भाग आहे, जो पूजेदरम्यान वापरला जातो. याचे फायदे. ह्या मंत्राच्या जपाने भक्तांना देवाची कृपा प्राप्त होते आणि पूजा अधिक प्रभावी होते आणि तुम्ही केलेल्या पूजेचे फळही तुम्हाला मिळते. भंडार मंत्र. सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार. हा मंत्र सर्वात जास्त प्रचलित आहे आणि भंडारा उधळताना किंवा तळी भरताना मोठ्याने हा मंत्र बोलला जातो. चंपाषष्ठीला खंडोबाची तळी भरण्याचे महत्त्व. कुलाचार जपण्यासाठी, कुटुंबात एकोपा आणि श्रद्धा टिकवण्यासाठी या विविध प्रकारे खंडोबाचे मणिमल्लाचा वध करून लोकांना वाचवल्याच्या घटनेचे स्मरण केले जाते. हा विधी प्रत्येक कुटुंबात त्याच्या परंपरेनुसार केला जातो. प्रत्येक घराची एक विशिष्ट परंपरा असते, त्या परंपरेने ते केले जातात. तळी भरण्याचे महत्त्व आणि विधी. कुलाचार हा कुटुंबाचा खंडोबा कुलस्वामी आहे, म्हणजे ज्याच्या कुटुंबाचा कुलस्वामी खंडोबा आहे त्याच्यासाठी तळी भरणे हा महत्त्वाचा वार्षिक कुलाचार आहे. ऐक्य आणि श्रद्धा. हा विधी कुटुंबातील ऐक्य आणि श्रद्धेला बळकटी देतो. विधी तळी भरण्याचा. तामण घ्यावं, त्यामध्ये भंडारा पसरून त्यावर विड्याचे पानं आणि देवतेचे टाक किंवा मूर्ती ठेवावी. जर नसेल तर सुपारी ठेवून त्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे ठेवले जातात. पुरुष मंडळी येळकोट येळकोट जय मल्हार च्या गजरात तामण 3 वेळा वर उचलता व खाली ठेवतात. अखेरीस दिवटी बुधले प्रज्वलित करून विधी पूर्ण केला जातो. हा विधी नक्की करायचा असतो, कारण या दिवशी तळी भरणे हे फार महत्त्वाचे आहे. तळी भरण्याचे महत्त्व. कुलधर्माप्रमाणेच ज्या कुटुंबाचे कुलदैवत खंडोबा कुलस्वामी आहे त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा कुलधर्म आहे, कुलाचार आहे. देवाला प्रसन्न करणे. या विधीद्वारे म्हणजे खंडोबा देवाला प्रसन्न करून त्याचे आशीर्वाद प्राप्त करणे हा प्रमुख उद्देश आहे. सुख समृद्धी. या पूजेमुळे कुटुंबामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदते असे मानले जाते.
लग्न जमत नसेल तर खंडोबाचा मंत्र. तुम्ही खंडोबाचा आणि म्हाळसा मातेच्या उपासनेवर लक्ष केंद्रित करू शकता, ज्यासाठी ओम श्री मार्तंड भैरवाय नमः हा प्रभावी मंत्र आहे. या व्यतिरिक्त तुम्ही भगवान शंकर आणि माता पार्वतीचीही पूजा करू शकता. गौरी मंत्राचा जप करू शकतात. त्याप्रमाणे अंघोळीच्या पाण्यात हळद टाकणे किंवा मुलगी बघायला जाताना गूळ खाऊन जाणे यासारखे सोपे उपाय तुम्ही करू शकता. लक्ष्मी प्राप्तीसाठीही हा मंत्र आहे. या मंत्राचा अर्थ असा आहे, म्हणजे स्कंदाच्या नाभीतून जन्मलेले हे मैलाचार्याचे म्हणजेच तुम्ही हा मंत्र लक्ष्मीचे सूत म्हणजेच लक्ष्मीचा मुलगा आहे त्यासाठी म्हणजे त्याला नमन करून हा मंत्र म्हटलेला आहे. ओम श्री गंगा म्हाळसा सहित मलिमल्लराय नमो हा खंडोबाचा मंत्र उपासनेसाठी अगदी प्रभावी मंत्र मानला जातो. विशेष काही संकट आला तर ते निवारण्यासाठी हा मंत्र फार प्रभावी आहे. हाही तुम्ही त्या दिवशी जपू शकतात. ज्यांचे कुलदैवत आहे त्यांनी मल्हारी महात्म्य पारायण नक्की करावे. त्यामुळे तुम्हाला कुलदैवतेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि तुमची अडलेली कामे पूर्ण होतात. तुमचं कुलदैवत तुमच्या मागे एका शक्तीप्रमाणे उभे राहते आणि तुमची सर्व कामे निर्विघ्नपणे पार पडते. संतती होणे, शिक्षणात अडथळे, विवाह समस्या, स्वतःचे घर जमीन घेण्यासाठी आजारपण किंवा बाहेरील बाधा यापैकी कोणत्याही बाधा असेल, कुठल्याही अडचणी असेल तर तुम्ही मल्हारी महात्म्याचं पारायण नक्की करून बघा. संकल्पयुक्त पारायण करावे. अचानक आलेले कोणतेही संकट, तुमच्या जीवनात कोणतीही अडचण असेल, कुठलीही समस्या असेल, त्यावेळी जर तुम्हाला काही सुचत नसेल, आपण खूप अडकलो आहे असं वाटत असेल, मार्गच सुचत नसेल, अशा वेळी तुम्ही तुमच्या कुलदैवताचं पारायण करणं हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर असतं. म्हणून मल्हारी महात्म्याचे वर्षातून निदान 3 वेळेस तरी घरामध्ये पारायण करायलाच हवे. निदान घरातील मोठ्या व्यक्तीने हे पारायण करायला हवे. जर तुम्हाला हे सर्व जमलं नाही तर निदान 11 वेळेस तरी आपल्या कुलदैवतेचा मंत्र जप चंपाषष्ठीच्या दिवशी नक्की करा. कुलदैवतेची आरती करा, तळी भरा, बेलभंडारा खोबरं अर्पण करा, कुत्र्याला 1 चपाती द्या, गाईला घास द्या. जय मल्हारी मार्तंड. हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्स. आणि ही माहिती आवडल्यास खाली तुमच्या कुलदैवतेचं नाव लिहा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात तेही लिहा. सर्वांना धन्यवाद. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे थँक्यू. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. धन्यवाद.